ब्रह्मचारिणी देवीची गोष्ट। घटस्थापनेचा दुसरा दिवस उजाडला होता। अनया सकाळी लवकर उठली आणि तिने पाहिले की तिची आजी पूजाघरात काहीतरी तयारी करत होती। कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस थोडा शांत आणि वेगळा वाटत होता। अनया हळूच पूजाघरात गेली। आजी, आज आपण कोणत्या देवीची पूजा करणार आहोत? तिने विचारले। आजीने हसून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, आज आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करणार आहोत। ब्रह्मचारिणी म्हणजे काय? अनयाने कुतूहलाने विचारले। आजीने समजावले, ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी। ही देवी कठोर तपश्चर्येचे आणि साधेपणाचे प्रतीक आहे। देवी ब्रह्मचारिणीने खूप वर्षांपूर्वी शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी खूप कठोर तप केले होते। तिने फक्त फळे आणि फुले खाऊन दिवस काढले आणि नंतर तर काहीच न खाता तप केले, आजीने सांगितले। त्यामुळेच आजच्या दिवशी आपण साधेपणाने आणि शांत मनाने पूजा करतो। देवीला साधे पदार्थ जसे की साखर आणि फळे अर्पण करतो, आजीने पुढे सांगितले। ही देवी आपल्याला शिकवते की कोणत्याही मोठ्या ध्येयासाठी कठोर परिश्रम आणि संयम खूप महत्त्वाचे असतात। साधेपणाने आणि शांततेने केलेले काम नेहमी यशस्वी होते, आजीने अनयाला समजावले। अनयाला आता आजच्या दिवसाचे महत्त्व समजले होते। तिने आजीला मदत करायला सुरुवात केली। तिने पूजा करण्यासाठी फुलं आणि तुळशीची पाने गोळा केली। दोघींनी मिळून देवीची पूजा केली। अनयाने डोळे मिटून देवीला नमस्कार केला। तिला आता फक्त देवीची कथाच नाही, तर त्या कथेचा अर्थही समजला होता। पूजा झाल्यावर आजीने अनयाला प्रसाद दिला। तो प्रसाद फक्त साखर आणि फळांचा होता, पण अनयाला तो आजपर्यंतच्या सर्वात गोड प्रसादासारखा वाटला। त्या दिवशी अनयाने शिकले की खरी शक्ती दिखाव्यात नाही, तर साधेपणा, संयम आणि कठोर परिश्रमात असते। आणि हेच देवी ब्रह्मचारिणीचे खरे महत्त्व आहे।